दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 76 पासून तर ज्या स्मृती आहेत त्या श्रवण करणार आहोत. गौराईचा निरूपणी कोथळोबा झाड कथन. गौराईचा यांना निरूपण आचार्य भट्टोबास करतात आणि त्यावेळेला त्यांना ते पाठांतर होत नाहीये आणि त्यावेळी ते म्हणतात की तुमच्याशी आता झाडच बोलेल आणि कोथळोबा झाड कथन म्हणजे कोथळोबा हे झाड आहेत असं ते म्हणतात. एकुदिसी भटोबास उंबरी गौराईसासी आचारस्थळ घोकवीत होते. एक दिवस आचार्य भट्टोबास उंबरी गौराईसा यांना आचारस्थळ म्हणजे आचाराची काही वचनं आहेत आणि त्याचं विश्लेषण. आचार म्हणजे आचार प्रकरण, आचाराची वचनं आणि आचारस्थळ म्हणजे त्याचे जे पक्ष आहेत. टीका ज्याला म्हटल्या जाते. टीका म्हणजे त्याच्यामध्ये अनेक पक्ष असतात. एका वचनाचा एक अर्थ म्हणजे एक पक्ष आणि एका वचनाचे अनेक अर्थ म्हणजे अनेक पक्ष एकत्र जर का केले तर त्या समुच्चयाला, त्या सारोळ्याला टीका असं म्हटलं जातं. टीका म्हणजे निंदा नव्हे. टीका म्हणजे त्यावर केलेली जी काही चर्चा आहे ती चर्चा आणि त्यातनं त्या वचनाचे जे जे काही अर्थ आहेत, वेगवेगळे अर्थ, ते वेगवेगळे अर्थ त्याच्यामध्ये नमूद करणे किंवा त्या वचनाच्या चर्चेतनं जो काही नवीन निर्णय किंवा तत्व लक्षात आलेलं आहे त्याची नोंदणी त्या ठिकाणी करणं. जसं स्वामींनी सांगितलं महाराष्ट्रीय असावे, तर याला महाराष्ट्र का म्हणतात ना? महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र म्हणजे मोठं राष्ट्र आहे. जेवढे काही राज्य आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सगळ्यात मोठं आहे. किंवा इथे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे सात्विकता सगळ्या राज्यांपेक्षा इथल्या राज्यातली भूमीतली सात्विकता सगळ्यात मोठी आहे असं म्हणून महंत म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्री असावे या एका वचनाचेच कितीतरी अर्थ किंवा आमच्या स्वामींनी या भूमीला महाराष्ट्र का म्हटलं हे सांगणारे अनेक त्या ठिकाणी अर्थ जे आहेत ते प्रतिपादित केल्या जातात. तिथे त्याची नोंद केल्या जाते. अशा प्रकारे एकच वचन आपल्याला विविध अंगांनी कळतं आणि म्हणून या ठिकाणी हे आचारस्थळ म्हणजे आचाराची वचनं आणि त्याचे विविध अर्थ, त्याचा अर्थ जो आहे तो घोकवत होते म्हणजे ते सांगत होते. आणि ते सांगत असताना जसं सांगितलेलं आहे की संबंधी अधिकार नाही, म्हणजे आपले जे संबंधी आहेत, नातलग आहेत, त्यांचा संपर्क जर का तुमचा असेल तर तुमचा म्हणजे ज्या वेळेला धर्मक्रिया चालू आहे, स्मरण चालू आहे आणि त्यावेळेला जर का संबंधी सोबत असतील तर आपलं धर्मकार्य चांगलं होत नाही, जसं झालं पाहिजे तसं होत नाही आणि आपलं लक्ष त्यांच्याकडे पण असतं थोडं थोडं. आणि जर का तुम्ही एकटे असाल तर तुमचं धर्मकार्य चांगल्या प्रकारे होऊ शकतं. जसं तुम्हाला मी उदाहरण देईन, प्रवासामध्ये तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही समस्या नसते, पटापटीची गाडी भेटली पकडून निघून गेले. परंतु जर का परिवार सोबत असला की डोक्याला थोडासा ताण असतो बरं का. तशा पद्धतीने धर्मकार्यामध्ये तुम्ही एकटे असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा धर्मकार्य त्या ठिकाणी होत असतं. मग संबंधी अधिकार नाही याची काही प्रमाण मग त्याच्यामध्ये दिलेली आहेत की नातलगांच्या संपर्कामुळेच काय झालेलं आहे. डखले चांगदेव श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला गेले. जाताना त्यांना सांगितलं की नातलगांच्या घरी जायचं नाही. ते नातलगांच्या घरी गेले आणि मुक्काम झाला आणि मग ती जी भेट होणार होती
आता कुणाची भेट महत्वाची, दत्तात्रय प्रभूंची का नातलगांची? जिवंत राहिलं तर नातलग परत भेटू शकतात, पण दत्तात्रय प्रभूंच्या भेटीचा जो नियम आहे त्या नियमाचाच त्यांनी भंग केला, मग दत्तात्रय प्रभूंची भेट नाही झाली. म्हणजे कोण अडथळा ठरले? ते नातलग. किंवा मग दुसरं प्रमाण देतात की युधिष्ठिरा निरय दर्शन, जर का कलियुगामध्ये जो जीव जन्मलेला आहे चौकडीमध्ये, त्याला चौकडी नावाचं नरक अपेक्षा त्याला निष्पन्न होत असतं. आणि म्हणूनच कलियुग लागण्याच्या आधीच पांडव ही भूमी सोडून त्या भूमीच्या बाहेर गेलेले, त्याग केलेले आहेत त्यांनी सर्व. परंतु युधिष्ठिराला मात्र थांबावं लागलं, कारण की त्यांना पुढचा राजा जो आहे तो नियोजित करायचा होता. आणि म्हणून ते कलियुगात थांबले आणि त्यांनाही कलियुगाचं अन्न किंवा पाणी घेतलं नाही, परंतु ऑक्सिजन मात्र घेतलं कलियुगाचं. आणि त्याच्यामुळे त्यांना नरकाचं दर्शन करवलं गेलं. म्हणजे नरकाला गेले नाही, पण नरकाला नेऊन तिथे सगळं दाखवलं त्यांना, बघा कसं कसं आहे, काय काय नरक आहे. नरक बघणं हे सुद्धा नरक भोगण्यासारखंच असतं. हे कशामुळे झालं? हे संबंधियामुळे झालं, नातलगांमुळे झालं. म्हणजे इत्यादी प्रकारे एखादं वचन असेल तर त्याला, त्या वचनाला वेगवेगळ्या अंगाने तुम्हाला त्याचे अर्थ आणि त्याचं विश्लेषण तिथे सांगितलेलं असतं. याला स्थळ असं म्हणतात. मग आचार स्थळ असेल, लक्षण स्थळ असेल, ज्याच्यात 9 प्रकरणं येतात. लक्षण स्थळ म्हणजे त्याच्यामध्ये 4 पदार्थांचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण सांगितलेले आहेत, म्हणून त्याला लक्षण स्थळ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आचार स्थळ, आचार माळिका स्थळ, विचार स्थळ, विचार माळिका स्थळ. अशा प्रकारे हे 5 स्थळ जे आहेत, हे 5 स्थळांचा अभ्यास हा महानुभाव पंथाचा मुख्य अभ्यास आहे. याच्यामध्ये तुमचे ते दत्तात्रय कवच, संकष्टभूषण, पंजरू येत नसतात. हे स्थळ जे आहेत यांचा अभ्यास असणं म्हणजे महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास असणं. आणि मार्गामध्ये हे शिकवल्या जात असतं. आणि आचरणाच्या वेळेला या 5ही स्थळांचा जो काही उपयोग आहे तो आचरणाच्या वेळेला आपल्याला होत असतो. मार्गात जेव्हा चर्चा होते तेव्हा ते दत्तात्रय संकष्टभूषण पंजरूवर चर्चा होत नसते. या 5 स्थळांवर, वचनावर, लीळेवर, स्मृतीस्थळावर ती चर्चा होत असते. आणि म्हणून हे असं आचार स्थळ आचार्य भट्टोबास घोकवत होते, म्हणजे निरूपण करत होते. आणि त्यावेळेला परितयासी नाहीये, परंतु त्यांना ते काही येईना. येत नाही म्हणजे काय झालं? तो अनधिकार. म्हणजे महानुभाव पंथातला पहिला त्याचं जे कारण सांगितलं जातं तो म्हणजे अनधिकार. आपण जन्मोजन्मी आपण शास्त्राला दिलेलं नाहीये, ज्ञान ऐकायला दिलेलं नाही. आपण एखाद्याच्या बाबतीमध्ये वाईट बोलणं जे आहे ते आपण तासन तास ऐकू शकतो बरं का. ते ऐकायला आपल्याला विशेष आवडतं. कुणाची तरी निंदा, कुणाचं तरी वाईट वागणं हे ते. परंतु ज्ञान ऐकण्याचा जर का विषय म्हटला तर ते आपली ऐकण्याची मनस्थिती नसते, किंवा सत्य ऐकण्याची मनस्थिती आपली नसते बरं का. आपल्याविषयी जर का कोणी सत्य बोललं तर आपल्याला लगेच त्या माणसाचा राग येऊन जातो, कारण की तो खरं बोलत असतो. खोटं बोलणं आपल्याला खूप आवडत असतं, खोटी स्तुती आपल्याला भरपूर आवडत असते. पण खरं जी सुधारणा जर का कोणी सांगितली, सत्यता, तर मुळातच आपल्याला सत्य ऐकण्याची सवय नसते, खोटं ऐकण्याची सवय असते. आणि म्हणून तत्वज्ञानामध्ये काय आहे? सगळं सत्य आहे. हे पण लक्षात घ्या की तत्वज्ञान का ऐकू नाही वाटत, तर तत्वज्ञानात सगळं सत्य सांगितलेलं आहे, खरं. आणि आपल्याला खरं ऐकण्याची सवय नसते. आपल्याला खरं बोलणारे लोक आवडतात, पण खरं बोललेलं त्यांनी अजिबात आवडत नसतं बरं का. म्हणजे इथे आपल्याला असत्य जे आहे, अनित्य जे आहे त्याच्यामध्ये अधिक लागले पण आहे, आणि जे सत्य आहे आणि जे नित्य आहे ते मात्र आपल्याला आवडत नसतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण तत्वज्ञान, ज्ञान ऐकण्यासाठी आपण वेळ देत नाही. इतर सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे आपल्याकडे. आणि म्हणून जेव्हा केव्हा ज्ञान आपण ऐकायला बसतो तेव्हा ते आपल्याला ऐकू नाही वाटत, आपल्याला कंटाळा येतो.
त्याच्यानंतर आपल्याला देहिक काही समस्या ज्या असतात त्या निर्माण होतात. बहुतांशी बसल्यानंतर पायाला मुंग्या येणं हा सगळ्यात पहिला भाग आहे. म्हणजे तिथे आपण शारीरिक जी बैठक आहे ती बैठकच आपली बरोबर होत नसते. आता मी जर का बसलो ना, मी 3-3 तास असा बसतो, म्हणजे मी अजिबात हालत सुद्धा नाही. म्हणजे ती एक सवय आहे. ती सवय लागता 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 मग ती बैठक तयार होते. सुरुवातीचा काळ माझाही असाच असणार आहे की बसण्याचा कंटाळा येत असेल, परंतु त्यामध्ये तो व्यासंग जर का वाढवला आपण, तर मग आपल्यातलं मळीनत्व निघून जाईल, अनधिकार निघून जाईल, अयोग्यता निघून जाईल. हे सगळं असं आपल्याला आपल्यातले दोष कळाले पाहिजेत आणि कुठल्या गुणांची आवक आपल्यामध्ये झाली पाहिजे हे पण कळालं पाहिजे आणि दोष काढून टाकता आलं पाहिजे. जसं तुम्ही कपडे धुता ना, तर कपडे धुताना तुम्हाला कळालं पाहिजे कुठे कुठे डाग आहेत, हे तुम्हाला कळालं पाहिजे आणि ते डाग आपल्याला ते कपडे धुण्यामध्ये काढले गेले पाहिजेत, निघाले पाहिजेत, तर त्याला कपडे धुणं असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते मळ, माती, डाग हे काढून टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ती स्वच्छता आणायची आहे. तशा प्रकारे जर का ती गोष्ट लक्षात नाही आली तर ती कपडे धुवून सुद्धा न धुतल्यासारखेच आहेत, ते डाग तसेच्या तसेच आहेत. नेमकं काय केलं मग? तशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीव स्वरूपाचे डाग, मळीनत्व हे सगळं लक्षात आलं पाहिजे आणि ते आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून ते काढून टाकता आलं पाहिजे. हे एक विशेषता आहे बरं का. विज्ञानाच्या माध्यमातनं, केमिकलच्या माध्यमातनं तुम्ही सगळ्या वस्तू पदार्थांवरचे काही डाग असतील ते काढून टाकू शकता. शरीरावरचे डाग तुम्ही काढून टाकू शकता, परंतु जीव स्वरूपाला जे काही मळीनत्व आलेले ते कुठल्याही केमिकलने निघत नाही बरं का. तुम्ही म्हटले ते अमका आम्ही हे पिलं, पेय पिलं, मग त्याच्याने ते जाईल डाग. ते अध्यात्माशिवाय जीव स्वरूपातला जो डाग आहे, जीव स्वरूपातला जो दोष आहे तो निघत नाही. आणि म्हणून असं जन्मोजन्मी आपण ज्ञान न ऐकण्याला दिलेलं आहे, ऐकण्याला दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ज्ञानाचं आव्हेरण केलं. मग आता जेव्हा ज्ञान ऐकण्याची वेळ येते, पाठांतराची वेळ येते, तेव्हा आपल्याला ते पाठ होत नाही, ते येत नाही. आणि आमच्या हे लगेच लक्षात येतं बरं का, की आता आम्हाला पण वैयक्तिक एखादा विषय समजत नसेल तर आमच्या लक्षात येतं की हा विषय समजण्याच्या विषयी आपल्यामध्ये अनधिकार आहे बरं का. मग काय करायचं? देवाला प्रार्थना करून पुन्हा त्या विषयाला वेळ द्यायचा, पुन्हा वाचायचं. ते वाचलेलं समजत नाही, कंटाळा येतो, जांभई येते, आळस येते, तरी देखील वाचत आहे, परत वाचायचं. आणि असं करता करता त्या संबंधित असलेलं जे मळीनत्व आहे ते निघून जातं है ना. तुम्ही काय करता की एखादा कपडा जास्तच खराब असेल तर तुम्ही काय करता? त्याला अधिक वेळ भिजवता, 1 तास. तुम्ही ते ठरवता की नाही ह्याला 2 तास भिजवावं लागेल आणि काही बाबतीमध्ये तुम्ही म्हणता की नाही ह्याला थोडं दिवसभर भिजूया, संध्याकाळी धुया ह्याला. म्हणजे काय होईल? दिवसभर चांगल्या भिजल्या जाईल. जेवढा तो डाग जास्त कठीण आहे तेवढं त्याच्यासाठी जो उपाय करतो क्षालनार्थ तो अधिक प्रमाणामध्ये करावा लागतो. तसं तुम्हाला आम्हाला हे कळालं पाहिजे की आपलं ज्ञानाच्या संदर्भातलं आपलं मळीनत्व अनधिकार किती आहे, तेवढं त्याच्या क्षालनार्थ आपल्याला त्याला ज्ञानालाच वेळ द्यावा लागेल. ज्ञानाला वेळ देणं कसं घडेल? तो अनधिकार कसा नासेल? तर ज्ञानाला वेळ देऊनच तो, ज्ञानाला वेळ न देण्याचा अनधिकार जो निर्माण झालेला आहे तो ज्ञानाला वेळ देऊनच तो अधिकार आपल्याला परत घडवता येणार आहे. आणि अशा पद्धतीने ज्ञान ऐकण्याचं जे काही आपल्याला सराव जो असला पाहिजे तो नाही आहे, जो व्यासंग असला पाहिजे तो नाही आहे. आणि ते व्यासंग कसा लागेल? तर ज्ञान ऐकूनच तुम्हाला ज्ञान ऐकण्याचा व्यासंग लागत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे इथे आपल्याला एखादं तत्व सांगितलं तर ते आपल्या डोक्यावरून जात असेल तर ते आपल्याला कळायला पाहिजे की माझ्या डोक्यावरून गेलेलं आहे. किंवा समजावून सांगितलं तरी तो विषय समजला नसेल तर हे पण आपल्याला समजलं पाहिजे की मला हा विषय समजलेला नाही आहे आणि याविषयी आपण गंभीर असलो पाहिजे. गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे की एवढा अभ्यास करून, एवढं वाचून सुद्धा आपल्याला हे कळत नाही. का नाही कळत?
कारण की आपण आधी वेळ दिलेला नाहीये, म्हणजे आत्ता आपल्याला तो वेळ द्यावा लागेल. पुन्हा पुन्हा ते बोलावं लागतं. शास्त्र अभ्यास काही सोपा नसतो. आता समजा मी तुम्हाला काही सांगतो आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हे किती सहजपणे सांगतायत, परंतु मला हे सगळं पाठांतर करायला काय सहज पाठांतर झालेलं नाहीये. ह्याला 10-12 वर्ष द्यावे लागले मला. 12 वर्ष. 1996 ते 2008 एवढ्या वर्ष मी मार्गामध्ये होतो आणि त्याच्याही पेक्षा मला अजून मार्गात राहायचं होतं. म्हणजे तरीही अजूनही मला वाटतं की नाही, अजूनही अभ्यास बाकी आहे. एवढं करून सुद्धा वाटतं की अजूनही अभ्यास बाकीच आहे. मग विविध पुस्तकं हे वाचते चालूच राहतं सतत. प्रत्येक निरूपणामध्ये असं होतं की मागच्या वेळेस हे निरूपण केलंय, आता परत ती स्मृती सांगायची आहे, परंतु त्याच्यामध्ये परत अजून काहीतरी वेगळं निघतं. आता ही स्मृती मी मागेही सांगितलेली आहे, पण आज सांगताना ह्याचं चिंतन वेगळंच आहे. मला असं वाटतं की बस आज जे सांगितलं ते एवढं सांगितलं मी, की आता पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा नवीन ह्याच्यात काहीच येणार नाही. पुढच्या वेळेस सांगताना अजून परत नवीन येतं चिंतन. म्हणजे हे शास्त्र असं आहे की जेवढं तुम्ही खोदाल तेवढं ते गहन 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 सखोल आहे, तेवढं ते संपत नाही तेवढं. आणि म्हणून इथे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला एखादं जे काही शास्त्राचा अभ्यास आहे तो जर का आपल्याला पाठांतर होत नसेल तर ते सोडून देऊ नका. आज आपल्याला तो योग आलेला आहे, उद्या तो योग येणार नाही. आमच्या निळभट्ट भांडारीकरांना योग आला. कुठला योग आला? स्वामींच्या सन्निधानी देह सोडण्याचा योग आलेला आहे. स्वामींनी त्यांना विचारलं आयुष्य वाढवायचं का? ते म्हणाले हा योग परत येईल का? बघा लक्षात घ्या, एखादं आपल्याला लाभ मिळतो आहे, दृष्टपर लाभ मिळतोय, पण त्याच्यामध्ये अदृष्टपर लाभ तसाच राहणार आहे की तो नाही राहणार? काय लक्षात घ्यायचं. स्वामींनी त्यांना आयुष्य देऊ केलं म्हणजे दृष्टपर त्यांना जीवन भेटणार आहे, अजून जगणार आहेत ते. पण त्यांनी विचारलं की मग परत जेव्हा केव्हा मृत्यू येईल, कारण देह आहे ते सोडावा लागतच कधी ना कधी, तर मग त्यावेळेला परत तुम्ही असे समोर असाल का? तुमच्या मांडीवर माझं डोकं असेल का? तुम्हाला अवलोकन करत करत देह सोडता येईल का? स्वामी म्हणतात ते आम्हाला माहित नाही. देव तुम्हाला त्याची खात्री देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत? देवाकडनं खात्री देऊ शकतील की आम्ही तयार असू, परंतु त्यावेळेला जीवाची खात्री त्यांना नसते, है ना. आता एखाद्या विद्यार्थ्याने विचार तुम्ही मला पैकीच्या पैकी मार्क द्याल का? हो देईन, मी देईन, पण कधी देतील ते? जेव्हा विद्यार्थ्यांनी पण पैकीच्या पैकी उत्तरं लिहिलेली असतील तर ते पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतात. म्हणजे शिक्षकांकडनं खात्री आहे, पण विद्यार्थ्याने जर का पेपरच नाही लिहिला तर कसं काय त्याला मार्क दिले जातील? तसं परमेश्वर तुम्हाला परत ती संधी देतील, पण त्या संधीपर्यंत तसंच्या तसंच राहणं आणि परत ती संधी प्राप्त करणं, हा कड जो जीवाचा आहे, तर जीव सलगता त्याची राहत नसते. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर ती खात्री त्यांना देत नाही. मग निळभट्ट काय करतात? त्या संधीला ते सोडत नाहीत की ठीक आहे मग असं नाही, आयुष्य वाढवा माझं असं नाही, आता जे काय व्हायचं ते आत्ताच होऊ द्या. म्हणजे ती संधी त्यांनी सोडलेली नाही. तसं आपल्याला ज्ञान ऐकण्याची संधी आहे, ज्ञान वाचनाची संधी आहे, ज्ञान तुम्हाला सांगण्याची पण संधी आहे, तर ती संधी आपण सोडायची नाही. ती संधीचं सोनं करायचं आणि अशा प्रकारे ज्ञानातला जो आपला सहभाग कमी आहे तो सहभाग आपला वाढवायचा. ज्ञानाचा जो काही आपला व्यासंग कमी आहे तो व्यासंग आपण आपला वाढवायचा, जेणेकरून काय होईल की ज्ञानातला जो काही अनधिकार आहे तुमचा तो अनधिकार नासून जाईल, अधिकार तयार होईल. आणि मग त्या ठिकाणी त्या गौराईसांना जे काही ज्ञान शिकवतायत, जे ज्ञान दिले जात आहे, ते ज्ञान त्यांना पाठांतर होत नाहीये म्हणा किंवा समजत नाहीये म्हणा, नुमटे आणि उमटत देखील नाही. काय सांगताय नेमकं? उमट झालं पाहिजे ना. उमट कशाला म्हणतात? तुमचं पाठांतर झालं याला उमट म्हणत नसतात बरं का.
तुम्ही म्हणाल की आता आम्ही पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले, 100 पैकी 80 मार्क मिळाले, आनंद होण्याचं काही कारण नाही. तुमचं ते पाठांतर झालेलं आहे म्हणून तुम्हाला मार्क मिळाले, पण तुम्हाला त्या ज्ञानाचा उमट झालेला आहे का हे लक्षात घ्या. स्वयंपाक बनवायला सगळ्यांना येतो, पण स्वयंपाकाचा उमट खूप कमी लोकांना असतो, म्हणून सगळ्या बायांना सुगरण म्हणत नाही. क्वचितच एखाद्या व्यक्तीला सुगरण म्हणतात, कारण की त्यांना त्या पदार्थाचं उमट झालेलं आहे की तो पदार्थ कसा बनला पाहिजे हे त्यांना लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने ज्ञानाचा देखील उमट असणं गरजेचं आहे की जे वचन आपण अभ्यासलं, जे निरूपणात आपण ऐकलं त्याचा उमट झाला का आपल्याला, ज्या स्मृती ऐकल्या त्याचा उमट झाला का, जे लीळा दृष्टांत ऐकले त्याचा उमट झाला का, आपण काय घेतलं, आपण तसं जगायला लागलो का. शेवाळल्या खडकाचा दृष्टांत मी वाचला तेव्हा लक्षात आलं, आधी तर नुसतं पाठच केला, मग नंतर अर्थ पाठ केला, बस वरवडे चालू, उमट नाहीये. पण जेव्हा लक्षात आलं की नाही हे सगळं आचरायचं पण आहे आपल्याला, तेव्हा मग हळूहळू एक एक वचन, एक एक दृष्टांत, एक एक लीळा ही आचरणामध्ये आणता आणता लक्षात आलं की शेवाळलेल्या खडकावर पाय द्यायचा नाही. मग आपण देतो का शेवाळलेला इथे पाय दिलं तर काय होतं, त्याच्यात सांगितलं गुडघे कोपर झांजरती, म्हणजे असं जर का त्या ह्याच्यावर पाय दिला तर निसरुनी पाडी, आपण ते घसरून पडतो आणि गुडघे कोपर जे काही सांधे बिंदे हाडांचा जो भाग आहे त्याला असं लागतं की नाही एकदम. मग हा झाला दृष्टांत. हे सिद्धांत काय, आमच्या स्वामींनी दैनिक उदाहरणं दिली, तुमच्या नेहमीच्या डोळ्यात येणारी जी उदाहरणं तीच दिली आणि सांगितले राजस तामस पुरुष दोषवंत पुरुष आहेत, लोक आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही जास्त संपर्क ठेवू नका, तर निसृनी पाडी, म्हणजे तुम्हाला सुद्धा दुःख होईल अशा प्रकारचा योग त्यांच्यामुळे येऊ शकतो. आणि आपल्याला दुःख कोणामुळे होत असतं, अशाच काही दोषवंत व्यक्तींना भेटले की आपल्याला दुःख होतं, गुणवंत व्यक्तींना भेटले की आनंद होतो, छान वाटतं, बरं वाटतं. परंतु मग आपण काय त्याच्यातनं शिकलं पाहिजे की ज्यामुळे आपला ज्ञानस्तर वाढतो, आपला आनंद वाढतो, आपली सात्विकता वाढते, आपली धार्मिकता वाढते, अशाच लोकांना आपण भेटलो पाहिजे. परंतु आपण पण हे अनुभव आल्यानंतर पण आपण काय करतो, चुकीच्याच लोकांना भेटत राहतो आणि चुकीच्या व्यक्तींना भेटलं की आपलं धर्म कमी होऊन जातो, आपली धर्मवार्ता कमी होऊन जाते, आपलं आनंद कमी होऊन जात असतो. म्हणजे त्याच्यातनं आम्हाला त्या दृष्टांतातनं ते शिकायचं आहे आणि म्हणून ते आपल्याला ते आचरण उतरवायचं देखील आहे. नुसतं दृष्टांत आणि त्याचे अर्थ वाचून आणि ऐकून नाही चालणार. जे काही आहे त्याला उमट असं म्हटलं जातं, उमट झाला पाहिजे त्या वचनाचा. जसं मी रोज सांगतो ना, पोथीच्या आधी धर्मवार्ता करा, स्मरण करा, आणि तुम्हाला त्या वचनाचं उमट झालेलं आहे सगळ्यांना. तुम्ही रोज पोथीच्या आधी सगळेजण स्मरण करताय ना, अन्य वार्ता अजिबात करत नाही, मला ती सूचना पण द्यावी लागत नाही की स्मरण करा म्हणून. याला काय म्हणतात, उमट म्हणतात का? ह्याला उमट म्हणत नाहीत. रोज सांगावं लागतं, त्याला उमट म्हणत नाहीत. उमट म्हणजे एकदा सांगितलं. एकदा काय झालं की एका ते लहान मुलाला अगरबत्ती अशी पेटवली आणि त्याच्या समोर ठेवली आणि त्याला आहे की बाबा असं असं धूप दाखव. आता त्याला ते काही लक्षात नाही आलं बरं का, लहान पोरगा होता, त्यांनी त्याला हात लावला, बोटच लावून दिलं. ते जे लाल लाल दिसत होतं त्याला, पेटलेली अगरबत्तीचं टोक, त्याला त्यांनी बोट लावलं. आता काय झालं, त्याच्यामुळे काय झालं असेल, चटका लागला त्याला आणि एकदम त्यांनी अगरबत्ती लक्षात ठेवली. आता त्याच्यासमोर नंतर कधी अगरबत्ती हाणली की तो हात लांब करायचा, याला म्हणतात उमट. परत त्यांनी कधी त्या अगरबत्तीला हात लावला नाही. मग नंतर जसं तो मोठा होत गेला मग त्याला ते शिकवलं, समजवलं वगैरे. पण या गोष्टीला उमट म्हणतात. एकदा चटका लागला की परत त्यांनी त्याला हात लावला नाही, बोट लावलं नाही. तसं एकदा सांगितलं की त्या वचनाचं अनुपालन, अनुकरण न सांगता होणं, याला उमट असं
म्हटल्या जातं. आणि ते काही गौराईसांना उंबरी गावच्या गोराईसा त्यांना ते काही उमट होईना. मग भट्टोबास म्हणतात, गौराई तुझं तरी ये ना. आता भट्टोबासांनी शिकवलं तरी येऊन नाही राहिला. कधी कधी असं असतं की मोठे अधिकरण शिकवतील, म्हणजे त्यांच्या त्या अधिकार वाणीतनं ते शिकवतात, तरी आपल्याला येत नाही. का नाही येत? कारण उत्तम अधिकरणाचे मुख्य ज्ञान घेण्याचाच अधिकार नाही. श्रीमुखे तर ज्ञान होणार नाही आपल्याला, पण उत्तम अधिकरण जे सांगतात त्यांच्याही मुखे ज्ञान होत नाही. आणि मग भट्टोबासांनी समजावून सांगितलं तरी नाही समजलं. भट्टोबास म्हणतात, गौराई तुझं तरी ये ना. म्हणजे तुला तर काय हे शिकवलेलं काही येऊन राहिलेलं नाही. तू जाय, तू असं कर, आता तू जा. मा तुझसी झाडची बोलेल, तुझसी झाडची बोलेल. झाड कधी बोलतं का? बोलतं का? एवढे विचार करून राहिले तुम्ही लोक. झाड बोलतं की नाही? हो की नाही? अच्छा, आता जे नाही बोलत ते झाड झालेले आहेत बरं का. ते काहीच बोलत नाहीत. परंतु आमच्या स्वामींनी दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की एक झाड बोललेलं आहे. कुठलं झाड? कल्पवृक्ष आहे ना. त्या वेव घेण्यासाठी तो साळी जातो आणि ते झाड त्याच्याशी बोलतं, आगा मी कल्पवृक्ष, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, माग तुला काय मागायचं ते माग. ते झाड ते बोलतोय. आपल्याकडे जी झाडं आहेत ती काही बोलत नाहीत. आणि आता जे न बोलणारे आहेत ते झाड म्हणजे कोण बरं? ते म्हणतात तुझं झाडची बोलेल. आता त्या काळात बोलणारी झाडं होती का? वास्तविक झाड नाहीये तिथे. झाड म्हणजे काय? जे बोलत नाहीत ते. म्हणजे इथे जे कोणी अभ्यास झालेले आहेत परंतु ते बोलत नाहीत, ते लोहे पाणी गिळिले ऐसे होनी असावे. स्वामींनी सांगितलं की लोहे पाणी गिळिले, जसं तापलेलं लोह असतं त्याच्यावर पाणी टाकलं तर ते दिसतं का परत? आपण म्हणतो ते लोखंडाने ते पाणी पिलं, वास्तविक त्याची वाफ होत असते. लोहे पाणी गिळिले ऐस्या होनी असावे. आणि दोही ओठा टाळे घालावे. स्वामींनी असा आचार सांगितलेला आहे. कोणाला? ज्ञानियाला सांगितला. कधी दोही ओठा टाळे घालावे? जेव्हा धर्मवार्ता करणारेच लोक नसतील, ज्यांना धर्माची अर्थता नाही अशी लोक असतील, त्यावेळी त्यांना धर्म सांगत बसायचा नाही. तेव्हा डोही ओठा टाळे घालावे. समोरच्याची अर्थता किती आहे, काय आहे हे लक्षात घेऊनच त्या ठिकाणी आपण धर्मवार्ता केली पाहिजे. जसं मी सांगत असतो की निरोपणाला मला खूप गर्दी नाही पाहिजे बरं का. जेवढे लोक स्वाभाविकपणे येतील तेवढेच लोक येऊ द्या. लोकांना धरून मारून आणायचं नाही निरोपणाला. त्याच्यामुळे का बरं? कारण की निरोपणाला येणारे जे लोक आहेत स्वाभाविकपणे, तर ते अर्थवंत लोक आहेत की त्यांना ऐकायचं आहे. ते कोणीतरी सांगितलं म्हणून जबरदस्ती आलेले लोक नाही आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जे आले त्यांना आपण स्वाभाविकपणे धर्म सांगावा. आणि ज्यांना जबरदस्ती आपण हात धरून आणलेले, बसा बसा इथे, आणि त्यांना ऐकायचंच नाहीये, उगाच आपल्यामुळे त्यांना अडचण कशासाठी. तर स्वामींनी सांगितलेलं आहे की असं ज्यांना ज्ञानच ऐकायचं नाहीये त्यांच्यासाठी दोही ओठांना टाळे घाला. किंवा लोहे पाणी गिळले होनी असावे. म्हणजे मला काही एवढं माहिती नाही, कोणी जर का काही प्रश्न विचारला तर लक्षात घ्यायचं हे प्रश्न कशासाठी विचारतायत, काय विचारतायत. म्हणजे तोही एक अंदाज त्याच्यामध्ये आला पाहिजे आपल्याला. की आता कोणी विचारलं चतुर्युग स्मरण कसं करायचं, मी त्यांना विचारतो तुम्ही करणार आहात का? करणार असाल तर सांगतो मी. आणि मग सांगितल्यानंतर परत मी विचारेल 1 महिन्याने किती स्मरण झालं, 1 महिन्यामध्ये वगैरे. म्हणजे नुसतंच प्रश्नाला प्रश्न नको. ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ते उत्तर आपल्याला जगता पण आलं पाहिजे. आणि म्हणून इथे जर का अशा प्रकारची काही लोक आहेत की ज्यांना ज्ञान झालं परंतु ते शास्त्र बोलत नाहीत, ते त्यांच्या पुरतं त्यांनी काय केलेलं आहे, आचरणयुक्त ते शास्त्र ठेवलेलं आहे. अशी जी व्यक्ती आहे तेच तुझ्याशी आता बोलतील. झाडची बोलेल म्हणजे जी कुणाशीच धर्मवार्ता करत नाही, ते स्मरण किंवा चिंतनाच्या माध्यमातून स्वतःची धर्मवार्ता करत राहतात. नित्यविधीमध्ये जे आहेत तीच व्यक्ती तुझ्याशी आता बोलेल.
मग ती आटना गेली, म्हणजे मग ते आटनाला गेलेले आहेत. म्हणजे ह्याच्यातनं त्यांना काय सांगायचं आहे की नित्यविधीतला व्यक्ती जो आहे, साधक आहे, तुमच्याशी बोलणार, म्हणजे तुम्हाला आता नित्यविधीमध्ये जावं लागेल. आता तुम्ही निमित्तविधीमध्ये आहात. आता तुम्हाला काय करावं लागेल, आटन विजन करावं लागेल. आटन विजन केल्यानंतर काय होईल की जो काय अनधिकार आहे तो नासल्या जाईल. जसं तुम्ही करता ना, खेटी करता, म्हणजे काय करता, पायी खेटी करता, म्हणजे एक प्रकारे आटन समजा. परंतु पायी खेटीमध्ये काय आहे की तुमचे कष्ट आहेत. गाडीने जाण्यात ते कष्ट आहेत का? नाही. इथे बसायचं, तिथे उतरायचं. पण पायी जाण्यामध्ये तुम्हाला कष्ट आहे. म्हणजे थंडीत गेले तरी कष्ट आहेत, उन्हात गेले तरी कष्ट आहेत, पावसात गेले तरी कष्ट आहेत. ते कष्ट जे आहेत, ते कष्टांमुळे तुमचे काही अडथळे नासतात. तुमचा अनधिकार, अयोग्यता त्याच्यामध्ये नासते. आणि मग त्या अनधिकार नासल्यामुळे काय, जीवसर्पी उजळतात तेवढ्या याची येते. आणि म्हणून निमित्त विधीपेक्षा नित्यविधीमध्ये चालण्याचे कष्ट आहेत, काही जे कष्ट आहेत किंवा काही विधी आहेत, एकांत आहे, विजन अधिक प्रमाणामध्ये घडणार, त्याच्यामुळे त्यांचा काही जो अनधिकार असेल तो उमट होत नाहीये. त्याचा जो काही अनधिकार असेल तो अनधिकार त्याच्यामध्ये नासल्या जाईल. जसं तुम्हाला सांगितलं, आता भाषण तुम्हाला करायचंय, तुम्हाला जर का भाषण दिलं लिहून आणि तुम्ही वाचायला लागले, मग तुमच्या लक्षात येतं की इथे ते काही पाठ होणार नाही, इथे खूप लोक आहेत, गोंधळ चालू आहे. मग काय करावं लागेल, तुम्ही लगेच थोडस एकांतामध्ये जाता, ते भाषण पाठ करता. आणि मग ते भाषण तुमचं लोकांतात पाठ नाही होत, ते एकांतामध्ये गेल्यावरच पाठ होणार. विद्यार्थी आहेत, त्यांना अभ्यासाला आपण असं लोकांतात बसवतो का भरपूर लोकांमध्ये? नाही. त्यांना सांगतो तू त्या रूम मध्ये बस, म्हणजे तिकडे आवाज येणार नाही. एकांत प्राप्त झालं की इतर सगळ्या गोष्टींचे व्याप बाजूला होतात आणि मग ते पाठांतर व्हायला त्याचं लक्ष केंद्रित होतं. विषय लक्ष केंद्रित अशी आहे. आणि अनधिकार काही बाबतींमध्ये जो आहे तो निमित्तविधीमध्ये मार्गात नासेल आणि काही अनधिकार नित्यविधीमध्ये नासणार आहे. नित्यविधीमध्ये अधिक प्रमाणामध्ये चिंतन होईल, विजन होईल आणि देहिक आटनामुळे कष्ट देखील होतील आणि त्याच्यामुळे तो अनधिकार नासल्या जाईल. आणि म्हणून तुझं झाडची बोलेल, म्हणजे जे कोणी निमित्तविधीमध्ये आहेत ते धर्मवार्ता करतात, परंतु नित्यविधीमध्ये गेलेला जो व्यक्ती आहे तो बहुतांशी मौन अवस्थेमध्ये असतो. तो इतरांशी जास्त बोलत नाही. मग लक्ष्मींदर भट्ट, माहीम भट्ट आटनादी गेले मौन, काळे कृष्ण भट्ट आटनाला गेले मौन, कुणाशी बोलत नाहीत. अशा प्रकारचीच व्यक्ती आता म्हणजे निमित्त विधीमध्ये ती व्यक्ती नाही भेटणार, नित्यविधीमध्येच भेटेल. म्हणजे त्यांचा पण तो अधिकार जो आहे तो तयार झालेला आहे सांगण्याचा. आणि तुमचा सुद्धा जो अनधिकार आहे तो अनधिकार नासेल नित्यविधीमध्ये गेल्यानंतरच तो नासेल. म्हणून त्या आटनाला गेल्या तव आटनी कोथळोबास भेटले. कोथळोबासानी कोणाला काही निरूपण केलं वगैरे असं काही कुठे जास्त येत नाही. त्यांचा वैयक्तिक अभ्यास आहे, परंतु ते जास्त चर्चा मंथन वगैरे असा काही प्रकार नाही. मग त्या ठिकाणी कोथळोबास त्यांना भेटले. तेही तया प्रती असती परी वाखाणली. आणि चर्चा निघता निघता त्यांनी त्यांना असतीपरी वाखाणले. असतीपरी म्हणजे काय आहे, असन्निधानातला धर्म आहे. सन्निधानातला धर्म आणि असन्निधानातला धर्म दोन्ही धर्म वेगळे आहेत. म्हणून सन्निधान धर्म आचरत असताना भट्टोबासांना स्वामी सांगतात की आता तुम्ही असन्निधान धर्म जिज्ञासा विचारा त्याच्याबद्दल आम्हाला. आणि असन्निधान धर्म त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या सन्निधान धर्मात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या असन्निधान धर्मात घडणार नाही आहेत. आणि म्हणून तो वेगळा आहे धर्म. आणि ते आचरण, धर्म म्हणजे धर्म वेगळा नाही आहे, धर्म एकच आहे आपला, परंतु सन्निधानात आचरण्याचा एक काही आचरण प्रणाली आहे. असन्निधान धर्मामध्ये आचरण्याची आचरण प्रणाली एक वेगळी आहे. आणि म्हणून इथे त्यांनी असतीपरी वाखाणली. असतीपरी हे असन्निधान धर्म जिज्ञासा म्हटल्यानंतर निरूपण केलेली ही पूर्ण 6 वचनांची ही परी आहे. असती परी म्हणजे असा वयाची परी म्हणजे पद्धत. असन्निधानी तुम्ही कसं असलं पाहिजे हे निरूपण आहे. आणि अस्तिपरी म्हणजे काय आहे बघा,
असतीपरी अभ्यासल्यानंतर मग आचार प्रकरण अभ्यासायचं आहे. नास्तिपरीचं विश्लेषण आचार आहे. परंतु इथे काय झालेलं आहे की आधी त्यांनी आचार भोगतायत आणि आचाराच्या नंतर मग अस्तिपरी त्यांनी ऐकलेली आहे. तर मुळामध्ये म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे तो आचारस्थळ घोकण्याच्या ऐवजी तो अस्तिपरी घोकण्याचा अधिकार त्यांचा आहे, किंवा आत्ता तो अधिकार त्यांचा तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आधी त्यांना संक्षिप्त अस्तिपरी हे जे प्रकरण संक्षिप्त आहे, कमी शब्दांमध्ये आहे, कमी वाक्यांमध्ये आहे, कमी वचनांचं ते आहे, फक्त 6च. आचार प्रकरण मात्र मोठं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना संक्षिप्त जे आहे ते सांगणं आता गरजेचं आहे. खूप मोठं नाही कळत, थोडक्यात सांगायचं आहे. आणि मग इथे अस्तिपरी वाखाणली कोथळोबासांनी गौराईसांना, आणि ते भटोबासी ऐकूनी म्हणतले कोथळा काही बोलता, ते झाडची बोलले की, म्हणजे ते ऐकलं की कदाचित उंबरे गौराईसा जे आहेत त्यांना ते अस्तिपरी प्रकरण ऐकल्यानंतर त्यांना कदाचित ते समजलं देखील, लक्षात पण आलं. कधी कधी आपल्याला खूप मोठं सांगितलेलं लक्षात येत नसतं. उमरे गौराईसांना आचारस्थळ घोकवलं, परंतु कदाचित त्यांच्या त्या अनधिकारामुळे त्यांना ते लक्षात नाही आलं की उमटलं नाही. पण थोडक्यामध्ये अस्तिपरी प्रकरण सांगितल्यानंतर त्यांना ते आलं, लक्षात आलं, त्याचा उमड झालेला आहे. आणि मग भट्टोबासांना हे कळालं की त्यांना अस्तिपरी प्रकरण जे आहे त्याचं निरूपण केलं. आणि भट्टोबास काय म्हणाले होते, तुझं झाडची बोलेल. म्हणजे कोथळोबास त्या ठिकाणी, माहिमभट्ट नाही तिथे, कोथळोबास आहेत. माहिमभट्ट म्हणजे तेही निरूपण करणारेच आहेत, महादाईसा नाहीत तिथे निरूपण करणाऱ्या, परंतु कोथळोबास आहे, ज्यांच्या मुखातनं असं कधी आपण ऐकलं नाही की काहीतरी निरूपण झालेलं आहे वगैरे. ते व्यक्ती, म्हणजे एखादा व्यक्ती बोलत नाही म्हणजे त्याचा अभ्यास नसतो अशातला भाग नाही, त्याचाही अभ्यास असतोच त्या व्यक्तीचा. फक्त ते बोलल्याशिवाय आपल्याला नाही कळणार की त्यांच्याकडे अभ्यास आहे. म्हणजे असंही त्याच्यामध्ये होत असतं. कोथळोबास बोलले त्यांच्याशी, हे जेव्हा भट्टोबासांच्या कानावर पडलं तेव्हा भट्टोबास काय म्हणतात, काही कोथळा काही बोलता, म्हणजे कोथळोबास काही बोलणारी व्यक्ती आहे का, ते न बोलणारी व्यक्ती आहे. परंतु ते झाडची बोलले की, एखादं झाड बोलल्यासारखंच झालं आहे की झाड बोलत नाही एरवी, तसं कोथळोबास एरवी बोलत नाहीत, परंतु श्रवण करतात भरपूर. जे लोक बोलत नाहीत ते श्रवण करत असतात, आणि जे लोक खूप बडबड करतात त्यांचं श्रवण होत नाही. हे तुम्ही कधी पण अभ्यासा, लक्ष द्या याच्याकडे. ते लोक खूप बडबड करत असतात ना, आपल्या अवतीभोवती असे लोक खूप असतात की ते खूप बडबड 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 करतात, त्यांचा अभ्यास कधीच होत नाही. कारण की त्यांचं घेतद्वार बंद आहे, त्यांचं बोलतद्वारच जास्त आहे. धातुरवादीच्या दृष्टांतामध्ये, कपाळ परीक्षेचा दृष्टांत त्याच्यात सांगितलं ना की कानी काडी घाली तेरी कानी निघे, ते सोडून देतो ते. मग दुसऱ्याच्या कानात काडी घालतो, ते तोंडातनं बाहेर येते, ते पण सोडून देतो. मग कानात काडी तिसऱ्याच्या टाकतो तो, आणि ती आतमध्ये जाते, आणि मग ते प्रेत तो घेतो. म्हणजे जे सांगितलं जातं ते इथे अंतरात गेलं पाहिजे. कानातनं सोडलेले, इथून ऐकलं इथून सोडलेले चालत नाहीत, किंवा ऐकलं आणि बोलणारे लोक चालत नाहीत. बोलून चिंतन करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडेच ज्ञान स्थिरावत असतं, त्यांना त्याचं गांभीर्य असतं. आणि म्हणून खूप बडबड करणाऱ्या लोकांना लक्षात बघितलं की आमच्या लक्षात येतं की यांचा अभ्यास जेमतेम आहे. जे गांभीर आहेत, प्रश्न केल्यानंतर त्यांचं गांभीर्य एक असतं, ते लोक बघितल्यानंतर मग लक्षात येतं की नाही, हे लक्षात येतं की कोथळोबास जे होते ते कदाचित बोलत नसतील, परंतु त्यांचं श्रवण जास्त होतं. जे लोक जास्त बोलत नाहीत ते जास्त श्रवण करतात, श्रवण केल्याचं चिंतन करतात. आणि बोलणारी जे बडबड करणारे लोक असतात ते ऐकल्यानंतर लगेच बोलायला लागल्यानंतर ते जे चिंतन आहे ते चिंतन ते होत नसतं. असं म्हणतात ना की ते दह्याला विरजण जर का लावलं दुधाला की त्याला मग हलवायचं नाही, तिथे ठेवून द्या एका बाजूला, त्याला धक्का लावू नका आता. म्हणजे काय होतं, ते दही बरोबर चांगल्या प्रकारे तयार होत असतं. अशा काही वस्तू वगैरे आपण तयार केल्या की त्याला आपण धक्का लावत नाही, आता याला कोणी हात लावायचा नाही, धक्का लावायचा नाही, म्हणजे ते गांभीर्य त्याच्यामध्ये उतरलं गेलं पाहिजे.
तशा पद्धतीने जे श्रवण करतो आपण, ते श्रवण आपल्या अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे. ते कोथळोबासांच्या अंतःकरणामध्ये ते उतरतंय आणि म्हणून ते अधिक बोलत नाहीत. तर त्यामुळे भट्टोबास काय म्हणतात, कोथळा काही बोलता, ते काही बोलणारी व्यक्ती आहे का? ते झाडची बोलले की म्हणजे कोथळोबास बोलले म्हणजे झाड बोलल्यासारखंच आहे. आणि अशा प्रकारे भट्टोबासांनी जे भाकीत केलेलं होतं ते भाकीत बरोबर खरं ठरलं आणि कोथळोबासांच्या मुखातनं त्यांना अस्तिपरी जे प्रकरण आहे ते ऐकायला मिळालं. आणि त्याचं जे आचरण आहे, म्हणजे काही वेळेला काही गोष्टी पहिले ऐकून घ्यायच्या असतात आणि मग त्या करायच्या असतात, मग समजतं. आणि काही वेळेला असं असतं की ते ऐकता ऐकताच, त्या विषयीची माहिती ऐकता ऐकताच ती क्रिया, ते आचरण करायचं असतं. हे दोन्ही सारखे सोबत सोबत. तर मग ते आचरण आपल्याला जास्त कळतं. एकीकडे ऐकायचं आणि एकीकडे तेच आचरण करायचं. तसं आचार किंवा अस्तिपरी ह्याचं आचार करता करता आटनामध्ये नित्यविधीमध्ये असतानाच हे श्रवण करायला त्यांना मिळालं. त्याच्यामुळे त्यांना ते जास्त चांगलं लक्षात आलं. भिक्षेच्या संदर्भातलं जे काही वचनं आहेत, ते भिक्षा मागता मागता जर का ते अभ्यासली आपण ती वचनं, किंवा अभ्यासता तिथेच त्याच वेळेला आपण त्याचे आचरण देखील केलं, प्रात्यक्षिक देखील जर का केलं, तर तो विषय समजायला आपल्याला अधिक सोपा जात असतो. आणि म्हणून इथे उंबरी गौराईचा जो आहेत त्यांना तो विषय यथायोग्य प्रकारे त्या ठिकाणी लक्षात आला, त्याचं उमटही झालं. आणि त्यानंतर परत त्याच्याविषयी आचारस्थळ वगैरे त्यांनी नंतरच्या काळामध्ये ते घोगलंही असेल, असा विषय आजच्या या 76 क्रमांकाच्या स्मृतीमध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. धन